मुलं असतात समजलं। परंतु काय होते त्याची बदली उमरेडवरून या निमखड्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होते आणि तिथून उमरेडवरून त्याला या निमखडा गावामध्ये यायचं असते। परंतु त्या गावामध्ये त्याचं कोणी ओळखीचं राहत नाही, पण एक लहानपणचा मित्र त्याचा त्या गावचा असते। ते गुंठाळ्याच्या शाळेमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात, शाळेमध्ये शिकत असतात आणि पहा तर त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्याला तिथे रूम करून राहायचं असते। तर त्याचा मित्र त्याला मिळते आणि तो मित्र दारुडे असते। तर म्हणजे मी तुला रूम दाखवतो, रूम मिळवून देतो, पण तू मला जर दारू पाजत असशील तर समजलं। आणि तो बालपणचा मित्र त्याचे उपकार त्याच्यावर शिक्षकावर भरपूर असतात आणि त्याच्यामुळे तो त्याला ब्लॅकमेल करते आणि स्वतः दारू पिते, त्याला सुद्धा पाजते आणि त्या दारूच्या व्यसनामध्ये त्याला गुंतवून टाकते आणि इकडे त्याचा परिवार चव्हाट्यामध्ये येते। एवढंच नाही, त्याची धंदा करणारी बाई असते आणि तिच्या सोबत ते सुद्धा पैशाची लोभी लोकांना लुटणारी असते आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून पहा त्याची काय अवस्था होते। बांधवानो ब्लॅकिंग सादर आहे, चला पाणठेल्यावरती आलो, चहा पाणी घेत बसलो, चर्चा झाली दोस्ता मित्राबरोबर आणि 10 वाजताच्या सुमारास माझ्याकडे पोस्टमन पत्र घेऊन आलं आणि पत्र वाचून बघितलं तर माझी बदली उमरेडवरून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नेमखेडा मुक्कामी झालेली आहे। गोपाळ पाटलाचा नेमखेडा म्हणून प्रसिद्ध गाव आहे। चला म्हणणार फर्स्ट इम्प्रेशन इज माय लास्ट इम्प्रेशन। शाळेच्या पहिल्या दिवसाला खूप महत्व असते आणि म्हणून पत्नीकडे जाऊन पत्नीला आपली विचारसरणी सांगितली पाहिजे आणि म्हणून चला वेदा नाही पडला वेदा नाही कळला अंत पर त्याचा कहाणा राजा पंढरीचा राजा पंढरीचा उशीर होत आहे, 11 वाजताची बस आहे निमखेड्याला जाण्याची। आवाज दिला पाहिजे पत्नीला, कारभारने आणि माझे लाडाचे नारी शिला शिला ग शिला शिला अरे शिला काने भारी न मला कशाला दिले शिला तुला सांगू एक मोठी खुशीची गोष्ट झाली ग। कोणती? कोणती? सकाळी पाणठेल्यावरती बसलो, चहा पाणी घेत होतो, 10 वाजताच्या सुमारास एक पोस्टमन पत्र घेऊन आलं। ते पत्र त्याने माझ्या हातात दिलं। पत्र जेव्हा मी वाचून बघितलं तर माझी बदली आपल्या उमरेडवरून आता मला निमखेड्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेली आहे। काय मला सांगा, आता निदान 10 दिवस आले नाही तरी तुम्ही आताच म्हणता आता 10 दिवस सुट्ट्या काढून आल्या आणि आता 15 दिवशी म्हणता की मला जायचं आहे म्हणून जरा शिकी वाटत नाही तुम्हाला? मला म्हणायची की काही दिवस तरी घरी राहिलं पाहिजे म्हणून। तुझं म्हणणं काय मला हे समजत नाही। म्हणणं काय म्हणजे निदान घरी महिना तरी राहावं म्हणून तर ड्युटी होत बसते। असं 1 महिना राहू? मला सांग हे नोकरी काय माझ्या आजा बापाची इष्ट आहे का? पण काही दिवस राहिले तर काय होणार आहे का? अगं पण मी तुझ्या भावना मी सगळं जाणतो। मला असं मला नाही वाटत का की माझ्या पत्नी बरोबर माझ्या मुलाबरोबर मी 4 दिवस घालवले पाहिजे, पण काय करू? अरे देश हा महा
पुतणीने कंठी आला राजाच्या पुतणीने कंठी मास्तर असलो शिक्षक असलो परंतु मी सुद्धा कोणाचा तरी गुलाम नका जाओ बतिरामा मुलासाठी तुम्ही गेल्यावरी होईल माझ्या गतीजी तू मला समजून घेत नाहीस तुला असं वाटतं का मी तुझ्या जवळ राहिलो पाहिजे तर मग एक काम करतो राजीनामा देऊन देतो ना बाबा मी राजीनामा नाही बोलली काही दिवस घरी राहिले त्याची बोलली मी अरे हो बाबा पण झाडामोहर जर मी सुट्ट्या खाल्ल्या तर तो शासन काय म्हणे आता परीक्षेचे दिवस आलेले नको लावू एवढी माया आणि मी पडतो तुझ्या नारी पाया होतो ग मला निमखेडा जाया माझे नारी गण चांगले केले समजले की नाही असं काही तुम्हाला जाऊ दिलं पाहिजे म्हणून पण आजकालचा जमाना मोठा खराब आहे मला समजतं तू माझ्यावर कितपत प्रेम करतं माझे पोरं कुठे आहेत माझा कोहिनूर आणि पूर्वज कुठे आहे दाखव मला पोरं अंदर आहे आवाज दे कोहिनूर ये माझ्या बापा पूर्वज ये बेटा सकाळपासून दिसले नाही रे कुठे गेलते तर तुम्ही कुठे गेलत मग पूर्वज कुठे गेलता तू कोहिनूर खेळायला गेलता जायचं मग पण आता तुला सांगू कॉम्पिटिशन वाढलाय समजलं नुसतं खेळण्यामध्ये तर दंडरान बाप मास्तर अरे पोरं जर असे इकडे तिकडे भटकणारे निघले तर काय म्हणतील आपण खाय वगैरे लोकांपत सांगेल चारण्याची वस्तू पाळण्यात मागे काय सांगता ए बाबा काय मोठ्याने म्हणतो मला कोहिनूर तुला पायलट मॅन बनवायचं आहे तुला या देशाचा क्रांतिकारी नौजवान बनवायचा आहे समजलं नाही देशाला सैनिक कधीच बनवणार नाही असं आजकाल हे पोरं सैनिक बनतात त्या बॉर्डरवर जातात गोळीबार होते किती घरांच्या सैनिकांची मृत्यू होते कितीच्या बायका त्यांच्या विधवा होतात कितीच्या घर उद्ध्वस्त होतात ते मी करून होऊ दे ना मला नको सांगू तू विचार कर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझा भगतसिंग 31 वर्षाचं वय होतं ग भगतसिंगला जेव्हा फासावर चढवल्या गेल्या त्याची माय त्याला भेटायला गेली भगतसिंगाची आई त्या भगतसिंगाला भेटायला गेली शेवटच्या वेळेस तर तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तो भगतसिंग मध्ये माँ बोलते रोना नहीं बोलते तू अगर रोएगी बोलते तो ये दुनिया वाले सोचेंगे बोलते समझेंगे बोलते कि भगत सिंह के माँ का कलेजा कितना छोटा है काही भगत सिंगाचे विचार अरे असे पोरं येतील जातील पण मला गर्व नाही अरे माझा पोरगा है देशाच्या सेवेसाठी मेला ग समझने के लिए वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं और वतन के लिए मर मिटने वाले इंसान अमर हो जाते हैं कोहिनूर दादा अभ्यास करायचा मम्मीला हे काय सांगायचे नाही बोलले रे बोल बकऱ्या एक कोहिनूर दुसरी गोष्ट मोबाईल जास्त बघतो तू मोबाईल पाहायचं नाही समजलं आणि मम्मीला त्रास द्यायचा नाही नीट शाळेत जायचं जेवण वेळेवर करायचं
ठीक आहे मला असं पिला हालतीकर जेव्हा जन्माला आला की नाही मारून चालला तुला एक माझी गोष्ट हा जेव्हा जन्माला आला तेव्हा तुला दूधच नव्हतं चांगले बोला इमानदारीने सांगतो वर्ष दुधावर जगवलं जी माझ्या लेकराले समजलं की नाही आणि बालकाच्या शकत आहार म्हणलं तर आईचं स्तनपान असते साथी मेरे तेरे बिना अरे तेरे बिना मेरे बिना जीना जीना है रे साथी मेरे तेरे बिना तेरे बिना मेरे बिना जीना ना जीना है फक्त 100 रुपये होते अगं पगार होऊ दे ना तुमच्यासाठी तर मला एवढं करण्याला तर मला काय परवडून राहिलं की मला सांग कधी चिंगोशी केली तू म्हटलं त्या गोष्टी केल्या नाही का मी गंमत केली हा गंमत केली मग अशी नको करू का मला बघा तिथे गेल्यानंतर रूम पाहायची आणि रूम बघितल्यानंतर मला फोन करायचं बिलकुल बिलकुल नक्कीच मुलाबाळांना तू सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घे गोडी गोडी बायको बाई काळी होऊन राहिली ऊन जास्त पडून राहिलं ना तुला म्हटलं ना उन्हाच्या उन्हामध्ये जात नको जाऊ म्हणून सोला सांगवाले आणि पोराची सुद्धा काळजी घे बाय 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 म्हटलं बाय आय लव्ह यू जायच्या वेळेस अशी नको करू का अरे तेरे दिल को छोड़ी चले पण माझा मित्र राहते इथे ज्याचं नाव आहे प्रकाश पाहुणे त्या पाणथेल्यावरती लोक दिसतात तिकडे जाऊन बघतो मिळाल्यास तर पुन्हा चौकशी केली पाहिजे चला चला गावची मंडळी आहे भाऊ 15 दिवस झाले दारू प्यायला भेटण्याच्या वेळी मग गू खाल्ल्यासारखं टोन लागते अरे का सांगू यार कोणीच शक्ती भेटत नाही का बाई मा तुझ्या म्हणजे डबू आहे नाही कसं करू म्हणलो गावची मंडळी अगर आणि कोणता शक्ती भेटला नाही तर गावची मंडळी उरपाटी म्हणजे काय गावची मग मजाच नाही येणार पाहतो कोणतरी भेटेल ह्या मंडळी म्हणजे गुरु तर पाहतो कोणी भेटला तर जमला दारू पी नमस्कार वांडरू हा काय पागल बिगल आहे का यार कसा माणूस असं अरे काहून आमची मजा करता बाबाजी तुमच्या गावामध्ये आलो म्हणून हे काय पद्धत आहे का बोलभाषा आहे का तुमची हे काय अरे यार अरे 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 काही हरकत नाही चला गाव करे तो राव नाही करे असं म्हणणार दादा एक गोष्ट विचारू दादा माझा नवरा होता मग का म्हणू काकाजी काकाजी म्हणजे तुझ्या काकूचा नवरा अरे यार दादा म्हणलं तर तसा म्हणते काकाजी म्हणलं तर त्या काकूचा नवरा आहे का मग का बाबाजी मी कुठं काय
अरे यार हा कोणत्या रंगाचा माणूस भेट तुला मी सांगतो मला काय म्हणायचे ह्या गावामध्ये अफजल खान म्हणते. हा अफजल खान. अबे अफजल खान म्हणलं बे अफजल खानच म्हणलं. यांच्या काय बोलू आता मी का म्हणलं साहेब चांगलं सगळ्यात मोठी उपाधी देऊन बोलतो मी तुम्हाला. माझा एक मित्र आहे या गावामध्ये. कोणती? त्याचं नाव आहे प्रकाश पाहुणे. तो तर गेल्या वर्षीच मेला. अरे रे 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 देवा देवा परमेश्वरा. कोरोनामध्ये उलगला तो. कोरोनामध्ये मेला. पण मला फोन नाही माझ्या मित्राचा. काही नाही. अरे 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 निशा काय अर्थ आहे रे. माय आज सरकारी मा सोबती जमंता त्यावेळी माय धुरपती. मी का म्हणलं साहेब तुम्ही माई मजा करून आले का खऱ्या इमानदारीने सांगता. नाही मी का म्हणतो तो कोण लागतो तुमचा. तो माझा मित्र आहे. मित्र. आम्ही 7व्या वर्गापासून 10वी पर्यंत एकाच शाळेमध्ये शिकलो गुंथाड्याला. माझी खाची गत नव्हती. कधी पेन नव्हता मिळत तर कधी पुस्तक नव्हती मिळत. त्यानं त्याचे उपकार माझ्यावर लई आहेत. त्याचा पेन घेत असतील. त्याचा पेन घेत. हो तर त्याचाच पेन घेत होतो. कधी पेन द्यायचा, कधी पुस्तक द्यायचा, कधी मला जेवणामध्ये मदत करायचा, कधी पैसे द्यायचे. इतके उपकार आहेत. आणि तू जे गोष्ट सांगून राहिला तुम्ही तर मला असं वाटते अरे अरे म्हणते निशा काही अर्थ नाही. मला नाही ओळखलं का म्हणतो. तुम्हाला म्हणजे कुठे एसटी मध्ये ड्युटी आहे. पण मी कचऱ्याची गाडी चालवता. कचऱ्याची. अरे फेक यहाँ वहाँ न फेक. फैले की बीमारी होगा सबका बुरा हाल. अरे गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया फेक नाही. आलो आणि कचरा आलो. मला घरात नेऊन टाकलं. म्हणजे बाहेरचा कचरा घरामध्ये आणून टाकायचं. म्हणजे गावातला बाहेरचा कचरा आणायचा आणि घरामध्ये नेऊन टाकायचा लोकांच्या टाकायचा. अरे बाबा हे कोणतं शासन होय. कोणती ड्युटी होय. अरे अरे बरं काही नाही भावाजी मी मुजोरी करणार नाही. मी का म्हणतो माझा दोस्त राहते इथे. त्याचं नाव आहे प्रकाश पाहुणे. मिछो. अबे का इमानदारी ना. अरे इमानदारी ना. आता तर मंगांपासून हो रे. तुला काही वाटते जराशी. नाही तुझ्यावाले पाहून राहिलो. मला सांग मगांपासून त्या तोंडाची मला वास येऊन राहिली. काही दारू पाणी पेता तू. नाही तू खातो. दारू सारखी वास येऊन राहिली म्हणून म्हटलं यार नाही तर तू रागाला येशील. मी काय म्हणलो बघले दारू कधी पेलो का मी ना बऱ्या लागतो मूत पिऊन टाकतो. असं मग पहिल्यासारखा चिवऱ्या गोष्टी करण्याची सवय नाही गेली. दोस्ता तुझ्या गावला कशासाठी आलो. काय आला. मी मालूम आहे मास्तर. तू 15 वर्ष झाले बाई मास्तर म्हणलो. 1 लाख रुपये पगार आहे. अबे फेकत नाही. बॅग मध्ये नाही पुरावे. आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यामध्ये. इथं माझी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बदली झाली तुझ्या गावात. आणि इथे मला रूम करून राहायचं आहे. तर दोस्ता काही नाही फक्त तू मला फक्त रूम मिळवून दे. मस्त तुला 1 किलो मटण घेतो बकऱ्याचं. दोघं जरा खाऊन मस्त जेवण जास्त मस्त बढिया तुले. मटण तू खायला आणि मला चुपाल देतो. अबे यार असं खाऊन बोलतो बे तू. माझ्या गावाला का काही फेकतेस का बे. अरे मास्तरच अरे माझ्या राजा. अबे हे धोतर मला धोतर घालण्याची सवय आहे. आणि मास्तर धोतरणार आहेत ना. कोणत्या आजाने पाहिलं कोण नाही. आमच्या गावामध्ये एक मास्तर होता. तो धोतर नेसतो. गाववाल्याला म्हणलं तो चट्टीवर ये. धोतर नाही नेसते. असा होता तो मास्तर. त्याच्यातलं मला समजतं का तू. मी का म्हणलो वेळ कमी आहे मला रूम पाहून दे. रूम पाहिजे. दोस्ता मला पावर पाहिजे ना. ते कल्पट शेकू का त्यासाठी. अबे लाज वाटायला पाहिजे. मी शिक्षक माणूस आणि माझ्यासमोर दारू पावभर पाजण्याची गोष्ट दारू. अबे त्याच्या मैत्रीण नाही जात. पहिलं महासंघ पेचं धोत्रामध्ये तू दिसते. पहिल्याची गोष्ट सोड. पण आता मी माझ्या याच्यानुसार नोकरीनुसार मला तसं वागावं लागेल. अच्छा तू मला नाही पाहत दारू. नाही पाहत का. नाही पाहिजे दारू सोडून सांग. त्या महाभीमा तुला भूमीला पाहून देत का मैत्री येत. पावबर दारूसाठी असा करते का बे.
अरे मी एक चांगल्यासाठी म्हणतो रे. अरे दारूमुळे चांगल्याचे परिवार उद्ध्वस्त झाले, नाट्याचे फाटे झाले रे. राज्याचे फाटे नाही, दारू पाय सुधरून गेले लोक. त्या माणसाला बायको भेट नसेल त्या बाई त्या माणसाला दारू पिऊन आला तर बायको भेटे मोठ्याला लागत नाही बाबा. तुला दारू पाजत का ठीक आहे. तुला मालूम आहे कोणी भेटते दारू? मला सर्व मालूम तू पैसे आहे का देतं का? पैसे सांगण्यात तुझ्यासाठी 1000-2000 खर्च करतो मी. सुंदरची गोष्ट असं मग चल ठीक आहे. मी काय म्हणतो पण बघ लवकर रूम पाहून दे. वेळ कमी आहे रे. मी थकल्यासारखं झालो. बाबाजी मी आवणार त्यासाठी. अरे येतो सती पकड माझी बॅग पकड. या तुझे होकार आहेत म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तुझ्यासाठी करावं लागत आहे. अरे येतो सती इम्तिहान लेती है. येतो सती इम्तिहान लेती है. काही हरकत नाही. कष्ट करावीस ना भाड खायतीस. कोण धंदा कोण करते ती बाई? माणसं नाही त्या गावात. माणसापाशी गिऱ्हाईक नाही जात. असं माणसापाशी गिऱ्हाईक नाही जात. बाईपाशी गिऱ्हाईक धावते. बाईपाशी गिऱ्हाईक धावते म्हणजे कसे देवळ्याने केली. बाई म्हणजे कनेक्शन आहे म्हणून बाई धंदा करते. मला काय केलं घेणार भाऊ तुला एक पवा दारूचा पाचतो आणि मला रूम पाहून दे आणि लवकर चाल. मला थकल्यासारखं वाटत आहे. बाजूला इकडे इकडे ना इकडे ना गंदी वास पक्षी तिच्या खालच्या नालीतली आमच्यामध्ये तिच्या घरातून खालतून नाली गेली आहे. घरातून नाली गेली खालतून जागा नव्हती ना. नको सांगू द्या. तू 5 बस काय का मला बडबड लागून जाईल. हो चमचम राय चमचम बाई मग काम मार गई रे. चमचम बाई त्या माय माझं धुता मी इकडे आहो गिरायक ना तिकडे पाहिजे. खाली माणसाचं ए भवानी तोंडात टाकतो आणि चांगला खाल बोलतो. हातात तेव्हा तर तोंडात टाकतो मग तुम्हाला नाचू चिल्लावतच काय अरे तू नाही का 1 महिना झाला माझ्या डोळ्याला दिसला नाही तुझा मला. आता आता दिसून राहिलो ना. हो छान वाटलं. माझ्या मनाला शांती वाटली. पण मला एक सांग पक्कू डार्लिंग पक्कू डार्लिंग 8 दिवस झाले तुझा माझ्या घराकडे अर्धा महिना पत्ता नाही. कुठे गेला होता आणि आज कसं काय माझ्या घराकडे पाय वाकडे केले बरं? मला पेवाची होती म्हणून त्या घरात आलो. पेवाची होती चॅप्टर. आता का झोपाली त्या घरी गेलो काही बघ नाही का. मला एक सांग जेव्हा पेवाचं राहतो तेव्हाच माझ्या घराकडे येते. तुला माहित आहे अरे निमखेड्यामध्ये आता एक गिऱ्हाईक नाही आले पाहिजे माझ्याकडं. पुरे बाबावाले झाले. हो ना माझ्या धंद्यावर पुरा मार पडला का करतेस. असा मार पडला का तर तर मी का म्हणते नवीन गिऱ्हाईक आणत जा. अरे निमखेड्याचे ना आले तर नको येऊ. आजूबाजूचे तरी आणत जा गिऱ्हाईक. तू काही अबे घेणं लवकर बे. थांब ना बे. तू काही चिंता न करू. कोणते बाबावाली घेऊन येतो मी. नात्रा काही लोक बोलत जाऊ. अरे तसं नाही म्हणावा बेकार होते. हो मी का म्हणते कसं काय आला माझ्या घराकडे. दारू पाहिजे दारू पाहिजे. येल पाण्याला तेल काढ्या. 10 रुपयाचा राहिला
चांगला चिकनाव चकनाव चपडव चपडव करते आणि दारू झालं तर कडार होते. पैसे दे पहिल्याचे उधारी दे. मुली मंदी पाणी तपलं कोण काळात घुसलं म्हणते ना बोधी बोकना. मला सांग पहिल्याचे 7,500 रुपये ते मला तर माझे त्यासाठी मोठी लायकी करून आलाय. तू आणलं होतं. तो थांब रे. पाय इंग्लिशचा नाहीये. मोबाचा चालेल का? मोबाचा ते कोणती जे प्यादी म्हणजे प्यादी बरं थांब. मंडळी आहे ना. अरे माझी सील नाही फुटून राहिली तूच पडून दे रे. तू मला सांग ना शील कशी फुटते मला नाही का तुला कशी? ओके अक्षी मारला कुठे मारल्याशिवाय वरच्या झाकण ढिगला होत नाही. असं मग एक काम कर रोज येत जा अशीच फोड देत जा. म्हणजे सांग ना मी फोडण्यामध्ये बहुत पटायचा. बरं बरं पे बरं लवकर पे टाइम नाही बरं. पहिला धाराची हो पे. काय नात्रा एक पिसवून खायचं कोण पिसवून चुप रे. काय नको बोलत जाऊ. पे लवकर. कशी आहे कशी आहे? दारू तुझी आंबट आहे भदाळाची वेळ का का तर भदळात लपून ठेवायला लागते ना तर पोलीसवाले त्याला डोंड्याने मारते. बरं भदाळ झाकून ठेवली होतीस का उघडा होता पागलाय का? छान आहे माझी कृषी दारू सगळे लोकांना आवडते. आमसूर लागते ना. राहू दे आता कोशिश लागो चालवून घे रोजच्या दिवस. दोस्ता कसा पैसे किती झाले? तिचे 7,500 रुपये देऊन दे. चटपटे गरम करायला लागतील का म्हणे? काय एवढं मला श्रीमंत समजतं का आपल्या घरचा? देतो म्हणलास ना. अरे एक पवा म्हणला तर 100 रुपयाचा ठीक आहे. 100च्या ठिकाणी 2 पवे पेला 200 रुपये. नाही. 7,500. 100 रुपयाची गोष्ट नाही पुरी हजाराची आहे. हा 1,000 रुपये एक पोहा होती. कोण सांगे? अबे मी जरी दारू पेत नसेल पण मला माहित आहे कोणती दारू किती रुपयाला भेटते बा म्हणून. समजलं की नाही? दोस्ता हा अबे खाऊ का झालं का? घुस बाईमध्ये घुस पूर्ण. पहिला तू याच्यात का पाहिजे अरे हा कोण चाललास रे एवढा चिकना. मस्त छान आहे किती हँडसम आहे. बापरे मरते मी आता नाही. स्वर्गातून आणला स्वर्गातून. अरे पुऱ्या निरखेड्यातल्या का गिराई पाहिली मी 101 बुडे पासून तर जवानापर्यंत सारेच पाहिली पण असा चिकना नाही पाहिली बाई. का दिसते रे बापरे बाप. ऐकू काम होतेस तू. आजचा दिवस माझ्याजवळ पाठवून दे त्याने. माझ्याजवळ पाठवून दे आजचा दिवस पाठवतो. पण 7,500 रुपये मागतो. चॅप्टर कोणचा? जेव्हा भाई दारू प्यायचा राहिला बरोबर आपला कारखान्याचा राहिला तर पैशाची गोष्ट आहे ते राहिला असतो. अरे जास्तीत जास्त 500 रुपये कमी करे 1 रुपया कमी करणार नाही बाकी मग नाही तर मी आपल्या स्वतः घेऊन जातो. अरे तुझा पोटच एवढा मोठा आहे हात खाली घसरला माझा. मग कसं जाऊ दे रोजच्या दिवस त्याच्यासाठी. पण मी काय म्हणते त्याने नाही का चांगला चिकनव चपडव कर म्हणजे मग त्याला सांग पटव हे बाई म्हणा या गावातली पतिव्रता मुसर देवता बाई आहे म्हणा. गाव तिच्यासारखी बाई नाही म्हणा या गावात. गाव एवढा चांगला सुंदर माल पटवून दिलो आणि माल नंबर गावाला पण. अरे तू तर रोजचा गिऱ्हाईक आहे. उद्या तू नाही का 10-12 पोप्या जास्त देऊन दे. असं का पटवू का? अबे चाललंय दाखव ना लवकर. मला काय डोकं खराब करून झालं माझं. भावाला जीवासाठी माझ्या दोस्तांनी खाते दारू अबे तू माणूस आहे का जनावर आहे बे? तू माझा दोस्त आहे का कोण दुश्मन आहे तू? आता त्या दोस्तासाठी कोणी झेल खाते. तुका थोडी
अरे यार पण तुला सांगतो ना माझा पेशा काय आगळा वेगळा. मी समाज सुधारक माणूस. मी लोकांना ज्ञान सांगतो, लेकरांना घडवतो. आणि मी जर या वेशनाच्या आरी गेलो काय म्हणतील ते मला लोक. लोकांनी दिसतील तेव्हा म्हणतील ना असं तू नाही जर केलं तर मग भाडीत गेली तुझी दोस्तांनी ते रूमही भाडीत गेली तुझी. रूमही ना करून दे म्हणजे तू मला रूम नाही पाहून देशील. नाही. दोस्तांनी तोडून टाकशील. पुरी अजिबात नाही. अबे थोडीशी घे दोस्ता. ठीक आहे दे लवकर दे रे. वेळ कमी आहे रे. वाजले किती नाटक दोन्ही नाटकात सव्वा दोस्ता हा मला आपल्या हातात घेऊन काय ना इकून वाजतो का वाजतो इकून दे. तू अफगाणिस्तानच्या वेळेला माहित असतं. हो मिस्टर इकडे या ना माझ्याकडे. कसं वाटत आहे तुम्हाला आता. माल तर एक नंबर आहे. आहे ना. हा माल तर पाहिला. आता हा माल पाहू. मॅडम माझं लग्न झालंय. मला एक सुंदर पत्नी आहे. तू काय करायचं. मला 2 मुलं आहेत. अशी गोष्ट नका करू. समजलं ना. हे बाई आता सांगतो जमून द्यायचं पहिलं. त्याले 2 पोरं आहे, एक बायको आहे. तर मग म्हणशील जाऊ दे ना रे. पहिले काय करायचं आहे. त्याच्या बायको सगळं पोराचं सोडून राहायचं. मला त्याच्यावर प्रेम झालं. मस्त प्रेम झालं. मला पटवून देतो. थांब ना. माझ्याच्यावर राहणार होत होता. पटवून देतो पण गुण कोणती खाली आहे. माझी बायका बाय काल जरी आला असतास तर समोरची रूम भेटली असती. समोरची बुक झाली. मागची रूम आहे. पाहिजे का. माणची रूम आहे. माणची रूम तर चांगली राहायची. चालेल का. चालेल कवडील दोस्ता काय म्हणते ते. हा रूम आहे माणची आहे ना. मी काय म्हणतो हे मला अजून एक थोडसा पॅक मारू दे. थोडीशी लावून माझ्या जेवणासाठी. मी काय म्हणलं मॅडम. मॅडमचे पैसे किती झाले. 7,500. अबे यार तू कायले मला पागल बनवतो. तू एक काम कर. तिचं लग्न झालंय का नाही झालं. पुरी शिल्पल कशी भाषा वापरता बे तू. शिल्पल म्हणजे काहीच नाही झालं लग्न फटणं. म्हणजे कुंवारी आहे. कुवारी आहे यार. आणि पोट्ट नाही ना पट्ट नाही. अरे बापरे. म्हणजे एवढी सुंदर पोरगी दारूचा धंदा करते. अरे बापरे. मला तर असं वाटून राहिलं. अरे 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 विशाल दुनिया में कितना गम है. मेरा गम कितना गम है. दुनिया में कितना गम है. मेरा गम कितना गम है. जाऊ द्या इथेच थांबतो कारण अजून प्लॅकिंगला 10-15 मिनिट अर्धा तास लागेल नाही का. त्याच्यापेक्षा तर थांबवून दिलेलं बरं. आणि म्हणून ज्या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला त्यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय सुरजजी नवघरे येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद.